ग्रामीण संवाद, सर्वसामान्याचा निर्भीड आवाज। गरीब कुटुंबातून जिद्दीच्या जोरावर अंकिता कांबळे बनली लातूर पोलीस। चवण हिप्परग्यात अभिमानाची लाट। देवणी तालुक्यातील चवण हिप्परगा येथील बौद्ध समाजातील एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलीने आपल्या अथक परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या बळावर पोलीस दलात स्थान मिळवून संपूर्ण परिसराचा अभिमान वाढवलाय। अंकिता पुंडलिक कांबळे हिने अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेत स्वप्नांना पंख देत लातूर पोलीस दलात भरारी घेतली आहे। अंकिताचे वडील पुंडलिक कांबळे व आई इंदुबाई कांबळे हे दोघेही मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात। दुसऱ्यांच्या शेतात काम करत अनेकदा स्वतःच्या गरजा कमी करून त्यांनी मुलांच्या शिक्षणासाठी झटत राहिले। अशा परिस्थितीत वाढलेल्या अंकिताने आईवडिलांच्या कष्टांची जाणीव ठेवत शिक्षणासोबतच दररोज व्यायाम व अभ्यासावर लक्ष केंद्रित केले। आपण काहीतरी मोठं करायचं हा ध्यास तिच्या मनात कायम होता। अंकिताच्या यशामागे तिच्या कुटुंबासोबतच समाजातील मार्गदर्शक व्यक्तींचेही मोलाचे योगदान आहे। ग्रामीण महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा कुशावर्ता बेडे यांचे मार्गदर्शन तसेच पत्रकार लक्ष्मण रणदिवे यांचे प्रोत्साहन तिला सातत्याने मिळाले। चांगले शिक्षण घ्या आणि आयुष्यात काहीतरी घडवा हा संदेश तिला सतत मिळत राहिला आणि त्याच प्रेरणेतून तिने आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली। अखेर तिच्या मेहनतीला यश मिळाले आणि अंकिता कांबळे हिची लातूर पोलीस दलात निवड झाली। तिच्या या यशामुळे चवण हिप्परगा गावासह देवणी तालुक्यात आनंदाचे वातावरण असून बहुजन समाजातील विविध संघटना, कार्यकर्ते व मान्यवरांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून उभे राहून यश मिळविणारी अंकिता कांबळे ही आजच्या तरुणांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरली असून जिद्द आणि मेहनत असेल तर यश नक्कीच मिळते याचा प्रत्यय तिच्या कर्तृत्वातून पुन्हा एकदा आलाय। ग्रामीण भागातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी पाहत रहा ग्रामीण संवाद, सर्वसामान्यांचा निर्भीड आवाज। चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे।